राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा काल थंडावल्या। उद्या 20 नोव्हेंबरला राज्यभर मतदान पार पडणार आहे। मात्र मतदानाच्या एक दिवस आधीच छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। थेट बोटाला शाई लावून मतदान कार्ड जमा करून पैसे वाटप होत असल्याचं समोर आले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले। संजय शिरसाट यांनी या प्रकरणात पोलिसांना फोन लावल्याचंही त्यांनी म्हटलंय। अंबादास दानवे यांनी ट्विट करत काय आरोप केलेत पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचे आरोप त्यांनी केलेत। तसंच निवडणूक ओळखपत्रही जमा करून घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोन नंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे। याचा अर्थ बहुधा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून कशी बाहेर आली हा प्रश्न आहे। याचा तातडीने खुलासा करावा, या प्रकरणात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आली आहे। त्यामुळे आता या सर्व प्रकारावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया काय येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।